नमस्कार, टेन्शन घेऊ नका, आहेत वास्तू काका। आज आपण साऊथ वेस्ट झोनबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत। साऊथ वेस्ट झोन म्हणजे नैऋत्य कोन, जी दिशा दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये येते। याला आपण नैऋत्य कोन असं पण म्हणतो। याची डिग्री 225 आहे आणि याचं झोन 214 ते 236 डिग्रीच्या मध्ये येत आहे। जर कोणाच्या घरामध्ये नैऋत्य कोन म्हणजे साऊथ वेस्ट झोनमध्ये जर सेप्टिक टँक बांधले असेल तर आपल्या घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम होऊ शकतात। या कोनमध्ये खालील दिलेल्या गोष्टी नसल्या पाहिजेत, जसे की सेप्टिक टँक, टॉयलेट, बाथरूम, बोरिंग, टेम्पल, घराचे आपले मेन एंट्रन्स, किचन आणि ग्रीन कलर या झोनमध्ये अजिबात नसायला पाहिजे। या झोनमध्ये असेल तर आपल्या घरामध्ये खूप सारा मोठासा वास्तुदोष होऊ शकतो, कारण नसतानाही घरामध्ये भांडणे होऊ शकतात, काहीतरी मोठी हानी होऊ शकते, आपले कोणतेच कामे होणार नाहीत। या गोष्टींचा दुष्परिणाम त्या झोनमधील वास्तुदोषवरती असेल। सगळ्यात जास्त वास्तुदोष हा सेप्टिक टँक जर असेल तर जास्त दुष्परिणाम दिसतील। जर तुम्हाला या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही स्वतः घराच्या सेंटरमध्ये उभे राहा, आपले कंपास ओपन करा आणि जर 214 डिग्री ते 236 डिग्रीच्या मध्ये जर सेप्टिक टँक असेल किंवा टॉयलेट बाथरूम असेल, बोरिंग असेल, जे मेन एंट्रन्स डोअर असेल, किचन असेल किंवा त्या झोनमध्ये जर ग्रीन कलर जरी दिला असेल तर तुम्हाला या गोष्टीचा अनुभव नक्की अनुभवायला मिळेल। वास्तुशास्त्रानुसार या कोनमध्ये जो घरातील आपला कर्ता माणूस आहे त्याची बेडरूम असायला पाहिजे। या कोणामधील ग्रहांचे देव म्हणजे आपले राहू ग्रह आहेत आणि देवतांमध्ये नैऋत्य म्हणजे जे आपले पितृ आहेत त्याचे अधिपती आहेत। धन्यवाद।